किती प्रोटीन खावा, किती क्रिएटिन खावा, बॉडी काय बनणार नाही. बॉडी बनायला लागते, रिकव्हरी प्रोसेस असते. जर कधी तुमची रिकव्हरी झाली नाही त्याशिवाय तुमची बॉडी रिस्पॉन्स करणार नाही चांगली. जय महाराष्ट्र मित्रांनो, मजबूत विषय आजचा विषय आहे रिकव्हरीवरती. तर तुम्ही किती पण प्रोटीन खावा, किती क्रिएटिन खावा, ते तुमच्या अंगाला मसलमध्ये प्रॉपर जाणार नाही, कारण तुमची रिकव्हरीच होत नाही. रिकव्हरी म्हणजे आलं की सगळ्यात मोठा मुद्दा पहिला तो येतो झोप. तुमची झोप पूर्ण झाली पाहिजे. कमीत कमी 6 ते 8 तास, जास्तीत जास्त 8 तास तुम्हाला झोपलंच पाहिजे. हे गरजेचं आहे बॉडीला. तुम्ही जेव्हा मसल तोडतं, तुम्ही जवळ जनावरसारखं वर्कआउट करसाल आणि नंतर तुम्ही झोपसाल ना रात्री, तेव्हा ते रिकव्हरी चालू होते त्याची. मग त्यासाठी तुम्हाला 6 ते 8 तास झोपणं खूप गरजेचं आहे. हे नवीन लोकांचं थोडं कन्फ्युजन असतं. प्रोटीन क्रिएटिन हे त्याच्यामध्येच गडबडून जातं. सर्वात महत्त्वाचं आहे तुम्ही स्लीपवरती पहिलं हे आणा, झोपायचं. तुम्ही 6 ते 8 तास पहिलं झोपा आणि नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला कुठलं सप्लिमेंट ॲड केलं पाहिजे रिकव्हरीसाठी, क्रिएटिन वगैरे आणि अजून मॅग्नेशियम वगैरे. जय महाराष्ट्र, सपोर्ट लावून ठेवा. मजबूत विषय.